नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वच्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी युजफुल होणार आहे. कारण सर्वच विद्यार्थ्यांचं शिक्षणाच्या मागील किंवा बाकीचे जे पण अनुभव घेत आहेत, शिक्षण कुठल्याही प्रकारचं घेत आहेत, त्या सर्वांचे मागचं एक मुख्य कारण असतं ते म्हणजे नोकरी किंवा व्यवसाय. व्यवसायाबद्दल आपण नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये बोलूया, पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नोकरीविषयी एक खूप महत्त्वाचं असं डॉक्युमेंट आहे ज्याच्याविषयी गोष्ट करणार आहोत आणि तो असणार आहे रिझ्यूम किंवा त्याला आपण बायोडाटासुद्धा सांगतो. तर हा बायोडाटा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो जेव्हा आपण कुठल्याही प्रकारच्या नोकरीसाठी जातो. याच बायोडाटावरून आपलं सिलेक्शन किंवा सिलेक्शन न होणे हे डिपेंडिंग असतं. तर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की बायोडाटा किंवा रिझ्यूम तयार करत असताना आपल्याला कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्यांच्याकडे लक्ष देणं जास्त आवश्यक आहे, जेणेकरून समजा आपण नेक्स्ट टाईम बायोडाटा तयार करत असाल तर ते पॉईंट्स आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड कराल आणि आपले जे जॉबचे सिलेक्शनचं चान्सेस आहेत ते थोडेसे तरी वाढतील. तर कशा पद्धतीचं स्ट्रक्चर असलं पाहिजे ते सुद्धा आपण एखाद्या नवीन, तो व्हिडिओ थोडा मोठा होईल त्याच्यामुळे तो एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. पण रिझ्यूममध्ये कोणते पॉईंट्स असायला पाहिजेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नक्की समजून घेणार आहोत. तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, पहिल्या पॉईंटकडे येऊया. हा पॉईंट असणार आहे आपली वैयक्तिक माहिती म्हणजेच पर्सनल इन्फॉर्मेशन जे असेल. आपलं नाव, आपलं जेंडर काय आहे ते मेल फिमेल जे पण काही असेल, त्याच्यानंतर आपलं एज काय आहे ते. तर या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या असतात. याच्यावरूनच तुमच्याविषयीची थोडक्यात माहिती आहे ती जे रिक्रुटर्स असतात, जे जॉब प्रोव्हाइड करत असतात त्यांना मिळत असतं. तर त्याच्यामुळे ही बेसिक इन्फॉर्मेशन तरी आपली नक्की असायला पाहिजे रिझ्यूममध्ये. त्याच्यामध्ये इतर वैयक्तिक इन्फॉर्मेशन जर आपण टाकत असाल तर टाकू शकता, जसं की फॅमिली बॅकग्राऊंड म्हणजेच आईचं नाव, वडिलांचं नाव वगैरे काही जण मेन्शन करतात. तर ती माहिती थोडीशी असली तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर पुढचं जे डिटेल्स आहेत ते असणार आहेत कॉन्टॅक्ट डिटेल्स. तर मित्रांनो, कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आपल्याला 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिला म्हणजे एक तर आपला ॲड्रेस. तर ॲड्रेस देताना एक तर आपण परमनंट ॲड्रेस असतो आपला आणि एक करंट म्हणजे सध्या आपण जिथं राहत असो तो ॲड्रेस. तर ॲड्रेस देत असताना शक्यतो असा ॲड्रेस द्या ज्या ठिकाणी आपलं कुठल्याही प्रकारचं नोकरीविषयी जर लेटर येणार असेल तर ते आपल्याला नक्की मिळेल अशा पद्धतीचंच ॲड्रेस द्या. जर आपण करंटली एखाद्या ठिकाणी राहत असाल आणि तिथं भविष्यामध्ये शिफ्ट होण्याचे चान्सेस जास्त राहतात, त्याच्यामुळे शक्यतो जो आपला परमनंट ॲड्रेस आहे कायमस्वरूपी तर तोच द्या ॲड्रेस याच्यामध्ये. आणि शक्यतो दोन्ही ॲड्रेस न देता सुरुवातीला आपण जो फिक्स ॲड्रेस असेल त्याच्यावरच द्या, जेणेकरून त्यांना 2-2 ॲड्रेस दिल्यामुळे कन्फ्युजन होणार नाही किंवा 2-2 ठिकाणी पत्र पाठवावे लागणार नाही. त्यांना डायरेक्ट क्लिअरेशन येईल की हाच एक ॲड्रेस आहे आणि याच ॲड्रेसवर आपल्याला जे पण काही लेटर पाठवायचं आहे ते पाठवण्यासाठी त्यांना सोपं जाईल. तर त्याच्यामुळे ॲड्रेस जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीने टाकायचा आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर. अनेक जण काय करतात, त्याच्याकडे 3-4 म्हणजे जेवढे पण मोबाईल नंबर असतील सर्व टाकतात. पण शक्यतो माझं सजेशन असं राहील की आपण आपला मोबाईल नंबर फक्त एकच टाका आणि तो सुद्धा कायम ॲक्टिवेट असणारा, नेहमी चालू असणारा नंबर टाका. कारण एकच नंबर राहिला तर ते एकाच नंबरवर प्रयत्न करतील कॉल करण्याचा आणि त्याच्यानंतर आपल्याला जो कॉल आहे तो मिळेल सुद्धा. जर जास्त नंबर राहिले तर मग त्याच्यामध्ये रिक्रुटर काय करतो, एका नंबरवर ट्राय केला, तो जर नाही लागला तर दुसऱ्या नंबरवर ट्राय करेल, तिसऱ्या नंबरवर ट्राय करेल, नाही करेल याची काही खात्री नाही आणि रिमार्कमध्ये लिहून टाकेल आपल्या रिझ्यूमवर की आम्ही कॉल केला पण आपण उचलला नाही किंवा तुम्ही कुठलंही उत्तर दिलं नाही म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवू शकलो नाही. आणि अशामध्ये जास्त नंबर दिल्यामुळे आपला नोकरीचा चान्स जो आहे तो सुद्धा जाऊ शकतो. तर एक लक्षात ठेवा की आपला जो मोबाईल नंबर आहे तो नेहमी चालू ठेवा आणि तो एकच नंबर, आपल्याकडे कितीही असतील तरी लक्षात ठेवा एकच नंबर रिझ्यूममध्ये द्या. त्याच्यानंतर आला प्रश्न जो तिसरा आहे कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये, तो महत्त्वाचा असतो अजूनही जास्त. तो असणार आहे आपला ईमेल ॲड्रेस. अनेक असे ग्रामीण भागातील मित्रमैत्रिणी बघायला मिळतात ज्यांना आपला ईमेल ॲड्रेस लक्षातच नसतो. त्यांना परत आपलं मोबाईलचं ॲप ओपन करावं लागतं आणि त्याच्यामध्ये बघावं लागतं. तर आपला ईमेल आय डी आहे तो व्यवस्थितपणे डोक्यात बसवून ठेवा आणि तो द्या व्यवस्थितपणे. कारण अनेक असे डॉक्युमेंट्स जे आहेत ते आपल्याला ईमेलवरच मिळणार आहेत नोकरी संदर्भात. तर हे झालं कॉन्टॅक्ट डिटेल्स संदर्भात. याच्यानंतर तिसऱ्या पॉईंटवर जर आपण आलो तर ते असणार आहे शिक्षणाशी संबंधित. आपण कुठल्याही प्रकारच्या जॉबसाठी जात असाल तर त्या जॉबसाठी कुठलं शिक्षण जास्त महत्त्वाचं आहे किंवा कुठल्या शिक्षणावर आधारित ती नोकरी असणार आहे ते लक्षात घ्या आणि त्यानुसारच ब्रीफ तयार करा शिक्षण ॲड करताना. जसं की 10वी असेल, 12वी असेल, तुमचे जे पण काही शिक्षण असेल त्याच्याविषयी डिटेल
माहिती द्या. जर आपण ग्रॅज्युएट किंवा त्याच्यावरच्या लेवलच्या जॉबसाठी जात असाल तर आपण 10वी 7वी वगैरेचे एज्युकेशन टाकण्याच्या भानगडीत पडू नका. शक्यतो आपण 12वी किंवा ग्रॅज्युएट आणि वरच्या लेवलचे टाकत असाल तर तेच टाका. आणि ग्रॅज्युएटच्या खाली असाल तर आपण 10वी 12वी आणि ग्रॅज्युएट अशा पद्धतीने टाकू शकता. आणि जर 12वीपर्यंतचे विद्यार्थी असाल तर 10वी 12वी टाकलं तरी इनफ आहे. तर अशा पद्धतीने आपण एज्युकेशन डिटेल्स टाकू शकता. आणि याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात घ्या की एज्युकेशन जे आहे ते 10वी 12वी ग्रॅज्युएट वगैरे ते झालं आणि प्रोफेशनल एज्युकेशन एक असतं, जसं की टायपिंगचं झालं, तुमच्याकडे बाकीचं इतर काही असेल सर्टिफिकेट कोर्सेस तर ते सुद्धा एक सेक्शन बनवा. आणि त्या जॉबशी संबंधित उदाहरणासाठी जर डाटा ऑपरेटरसाठी जात असाल तर तिथं आपलं टायपिंग सर्टिफिकेट किंवा टॅलीचं वगैरे जे आहे सर्टिफिकेट किंवा एक्सेलचं सर्टिफिकेट हे जास्त युजफुल ठरतात. तर ते आपण मेन्शन करू शकता एका सेपरेट सेक्शनमध्ये. तर एज्युकेशन आपल्या बायोडाटामध्ये किंवा रिझ्यूममध्ये टाकताना 2 विभागामध्ये टाका. एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, एक प्रोफेशनल क्वालिफिकेशन. तर अशा पद्धतीने ते टाका, व्यवस्थित मॅनेज होईल. जो रिक्रुटर आहे त्यालासुद्धा सोपं जाईल. त्याच्यानंतर आपलं चौथा पॉईंट आहे जो खूप महत्त्वाचा आहे की तो असणार आहे एक्सपिरियन्स. जर आपल्याकडे एक्सपिरियन्स असेल तर आपण तो नक्की त्याच्यामध्ये मेन्शन करा. ज्या जॉबसाठी आपण जात असाल त्याच्यामधलाच एक्सपिरियन्स टाकायला लक्षात घ्या की आपला त्या जॉबसाठी एक्सपिरियन्स आहे, आधी काम केलेलं आहे वगैरे. तर तो एक्सपिरियन्स टाका. कशा पद्धतीचा एक्सपिरियन्स होता, किती वर्षांचा आहे अनेक जण टाकतात, पण आपल्याला कशा पद्धतीचा एक्सपिरियन्स आहे ते पण थोडक्यात एका लाईनमध्ये टाका की ड्युटी कशा पद्धतीची होती वगैरे. तर ते सुद्धा नक्की टाका. आणि जर काय एक्सपिरियन्स नसेल तरीसुद्धा हा सेक्शन खाली ठेवू नका. याच्यामध्ये आपण स्किल्स टाकू शकता की आपल्याकडे कोणत्या स्किल्स आहेत, कोणत्या कला आहेत ज्या त्या जॉबसाठी युजफुल ठरतील. जसं उदाहरणासाठी आपण डेटा ऑपरेटर बघितलं तर आपण त्याच्यामध्ये टाकू शकता की मी एक्सेल चांगल्या पद्धतीने यूज करतो, मला एक्सेलचे फॉर्म्युलाज येतात आणि बाकीचे इतर स्किल्स आहेत ते आपण टाकू शकतो. तर या पद्धतीचे जे अनेक स्किल्स आहेत जेवढ्या पण आपल्याकडे असतील त्या स्किल्स तिथं मेन्शन करा. आणि स्किल्ससाठी महत्त्वाचं म्हणजे कुठलेही सर्टिफिकेट कोणी मागत नाही की तुमच्याकडे हे स्किल आहे. तर त्याच्यामुळे जे पण स्किल असेल तुमच्याकडे ते नक्की मेन्शन करा त्याच्यावर. आणि हे खूप महत्त्वाचं असणार आहे. तर मित्रांनो, हेच आहे रिझ्यूममध्ये इन्क्लूड करण्याचे 4 महत्त्वाचे पॉईंट. जर आपल्याला लक्षात नसेल तर परत सांगून देतो. एकतर पर्सनल इन्फो, त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्याच्यानंतर एज्युकेशन आणि चौथा एक्सपिरियन्स किंवा स्किल्स. तर हे 4 पॉईंट आपल्या रिझ्यूममध्ये असणे खूप महत्त्वाचं आहे. तर ते नक्की इन्क्लूड केला आपल्या रिझ्यूममध्ये आणि आपला जॉब जो आहे तो नक्की लागण्याचे चान्सेस हे वाढणार आहेत. तर मित्रांनो, असेच व्हिडिओज आपल्याला आवडत असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपल्यासाठी खास हा एक व्हिडिओ आहे जो आपल्याला स्क्रीनवर दिसतोय तो सुद्धा नक्की बघा, तो पण आपल्याला आवडेल. तर थांबूया इथंच आणि मी आपल्याला भेटेन त्या व्हिडिओमध्येच.